ज्याच्यामध्ये खूप तयारी करून आपण सादर करायला आलेलो असतो आणि तो जो स्लॉट मिळतो त्या स्लॉट पर्यंत सारखा आपण सराव करत असतो, प्रत्यक्ष किंवा मनातून. बरेच जण तर मनातून पण सराव करत असतो. त्यावेळेला अशा प्रकारचा उद्घाटनाचा कार्यक्रम, त्यात पुन्हा भाषण, पुष्पगुच्छ, हार हे तुम्हाला नको असतं. त्यामुळे जो लवकर हा फॉर्मल कार्यक्रम उद्घाटनाचा संपवतो तो तुम्हाला जास्त आवडतो. तर मी तुम्हाला आवडावा म्हणून नाही, पण मी ह्याचा आग्रही आहे. माझं हे म्हणणंच आहे की हळूहळू हे सगळे कार्यक्रमाचे पॅटर्न बदलायला पाहिजे. कशाला पुष्पगुच्छ द्यायचं मला हे कळत. मुळात तुम्ही बोलवलं आज हेच भूषण आहे एवढ्या मोठ्या कार्यक्रमात. आपण काही ठिकाणी फेटे बांधतो, ते फेटे आधी बांधून घेतील असं नाही, ते पुन्हा स्टेजवर बांधतो. एकदम 4-5 बांधणारे आणत नाही, एकच असतो तो बांधतो. आणि मूळ कार्यक्रमाचा निम्मा वेळ ह्या फॉर्मॅलिटी जातो. त्यामुळे मी डायरेक्ट माईक हातात घेतला. आज गेली 15 वर्ष सातत्याने महाराष्ट्र राज्याचं उच्च व तंत्र शिक्षण विभाग, त्याच्यानंतर प्रामुख्याने महाराष्ट्र राज्याचा NSS विभाग याच्या वतीने आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आतापर्यंत 3 वेळा हा उत्कर्ष नावाचा कार्यक्रम केला. त्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने 330 जण सहभागी झालेला एक चांगला 3 दिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे. त्याच्या स्वाभाविकपणे थीम ह्या सोशल आहेत. कविता असेल तरी ती सोशल रिफॉर्मेशनची, मग ते नाटक असेल तर एखादी समाजातली समस्या दाखवणारी, असा सगळा भरगच्च कार्यक्रम आहे. उद्घाटन सकाळी व्हायचं होतं. मला मुंबईला एक 3 मार्च पासून जे बजेट सुरू होणार आहे महाराष्ट्राचं, त्याची एक कामकाज सल्लागार समिती असते की काय नेमकं करूया. तर ती सकाळी नेमकी लागल्यामुळे मी सरांना विनंती केली की तुम्ही उद्घाटन आटपून घ्या, मी संध्याकाळी येऊन एक 5-10 मिनिटं बोलेन. तर सकाळी उद्घाटन झालं असेल. उद्घाटन या कार्यक्रमाचं झालेलं आहे. या निमित्ताने मी असं म्हणेन की मी स्वतः नव्याने शिक्षण मंत्री झालो नाही. मी शिक्षण मंत्री नव्याने झालो. एकनाथजी मुख्यमंत्री झाले त्यावेळेला झालो. 2-2.25 वर्षानंतर देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले, माझ्याकडे खातं कंटिन्यू झालं. तर त्यामुळे शिक्षण मंत्री म्हणून मला 2.5-3 वर्ष मिळाली आहेत. पण मी विद्यार्थी परिषद ABVP अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये 77ला विद्यार्थी असल्यापासून 80 पर्यंत मुंबईच्या सिद्धार्थ कॉलेजमधला एक ABVP ऍक्टिव्हिस्ट, ज्या कालावधीमध्ये दर मे महिन्यामध्ये ठाणे जिल्ह्याचा जो आता वेगळा जिल्हा झाला पालघर जिल्हा, आधी एक जिल्हा होता, तर क्रमानुभव शिबिर असायचं. विद्यार्थी परिषदेने प्रत्येक गोष्टीचं नाव ही आशयाला धरून श्रमाचा अनुभव, श्रमदान नाही, श्रमदान दान करायला लागतं, मला अनुभव मिळणार आहे म्हणून श्रमानुभव शिबिर, ते विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवणं, आंदोलन करणं, घेराव घालणं, उपोषण करणं, मोर्चे काढणं, असं 77 ते 80 विद्यार्थी. मग विद्यार्थी परिषदेमध्ये एक परंपरा आहे की 2 वर्ष किमान, जास्तीत जास्त किती, संघटनेसाठी घर सोडायचं. आणि त्या घर सोडण्यामध्ये संघटनेचं काम वाढवायला दिलेल्या जिल्ह्यामध्ये जायचं आणि ती 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष संघटना सांगेल त्या जिल्ह्यामध्ये केवळ विद्यापीठ काम, घरी राहायचं नाही, लग्न करायचं नाही, संसार करायचा नाही. 2 वर्षांनी वाटलं की आता बॅक टू पॅव्हलिन गेलं पाहिजे तर परत जायचं. त्याला पूर्ण वेळ काम करणं असं म्हणतात. मुली पण करतात, त्याही 2-2, 3-3, 4-4, 5-5 वर्ष घर सोडतात. फक्त त्यांची व्यवस्था ही एखाद्या फॅमिलीमध्ये केली जाते, तिच्या बरोबरीची मुलगी असणाऱ्या घरामध्ये, आणि पुरुषांची व्यवस्था कार्यालयात केली जाते. त्यामुळे 77 ते 80 विद्यार्थी दरवर्षी ठाणे जिल्ह्याच्या आदिवासी भागात जाणं, तिथल्या समस्या बघणं. आणि त्याच्यातून मी गिरणी कामगाराचा मुलगा, माझे वडीलही गिरणी कामगार, माझी आई गिरणी कामगार, पण तरी मला असं वाटलं की नाही, आपण पण 2 वर्ष दिली पाहिजे. प्रश्न सोडवायचे असेल तर तू सोडव कशाला, मी पण सोडवतो. त्याच काळामध्ये आसामचा प्रश्न खूप तीव्र झाला होता, त्याच काळामध्ये काश्मीरचा प्रश्न खूप तीव्र झाला होता, त्याच काळामध्ये पंजाबचा प्रश्न खूप तीव्र झाला होता. तुम्ही त्या जुन्या फिल्म्स पहा, म्हणजे त्या पंजाब सारख्या प्रश्नाची तीव्रता कळेल. आणि त्यामुळे एक स्पिरिट त्या काळामध्ये होतं की हे प्रश्न सोडवायचे असेल तर आपलं संघटन मजबूत केलं पाहिजे. तसं मी 80 ते 93 13 वर्ष घर सोडलं.
मिनिमम किती सोडायचं तर 2 वर्ष, मॅक्झिमम किती सोडायचं तर काही जण आयुष्यभर आहेत. आमच्याकडे एक चांगली मोठी आता यादी झाली विद्यार्थी परिषदेमध्ये की जे निघाले ते घरी गेलेच नाही. मी 13 वर्षानंतर बॅक टू पॅव्हलियन परत आलो. त्यामुळे त्या 13 वर्षामध्ये 1 जिल्हा 3 जिल्हे 1 राज्य 3 राज्य ऑल इंडिया, असं 1 जिल्हा ते ऑल इंडिया गेल्यामुळे शिक्षण मंत्री जरी मी नव्यानं झालो तरी शिक्षण क्षेत्र मला शिक्षण मंत्र्यापेक्षा जास्त माहिती, शिक्षण सचिवापेक्षा जास्त माहिती, कुलगुरूपेक्षाही नम्रतेने सांगायचं जास्त माहिती. आणि त्यामुळे 2-2.5 वर्षाचाच माझा कालावधी नाहीये, माझा इतका मोठा शिक्षण क्षेत्रातला कालावधी असल्यामुळे NSS ऍक्टिव्हिटी, NCC ऍक्टिव्हिटी याचं महत्व मला खूप माहिती आहे, मी ते जाणतो. आणि त्यामुळेच शिक्षण मध्ये झाल्या 3,30,000 ही आपलं कॅपिंग होतं की इतक्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये NSS मध्ये येता येईल. म्हणलं वाय नॉट 33 lakhs, त्याच्यामुळे आपल्याला पर हेड काही खर्च करावा होतो, केला पाहिजे. मग मी ती 3,30,000ची 5 लाख केली आणि 1,70,000ची NCC हे माझ्या अंडर येत नाही, ते डायरेक्ट मिलिटरीच्या अंडर जातं. पण माझा आता प्रयत्न येते 1-2 वेळामध्ये मी त्याचे जे कोणी ब्रिगेड्स असतील त्यांना जाऊन भेटणार आहे. तर बाबा NCC इतकं माणसाला डिसिप्लिन शिकवणार दुसरं काही असूच शकत नाही. तो झोपेत सुद्धा एक तो चालतो. त्यामुळे तुम्ही ती वाढवा ना. नाही पण ते प्रत्येकाला दरवर्षी 2 युनिफॉर्म द्यायचे असतात, मी देतो, माझ्या डिपार्टमेंटमधून देतो माझ्या असताना. NCCची सुद्धा मी फिगर वाढवणार आहे. कारण या कॉलेज जीवनामध्ये जर जीवनाकडे बघण्याचा जर जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन मिळाला तर उरलेलं जे समजा 20व्या वर्षी 22व्या वर्षी 25व्या वर्षी आपण शिक्षण पूर्ण करून नोकरी व्यवसाय करणार असलो, संसार करणार असलो, त्या उरलेल्या आयुष्यासाठी एक विजन मिळते, ते आयुष्य कसं जगायचं. आणि मग तो NCC NSS मध्ये गेलेला, कॉलेजमध्ये वेगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये सहभागी झालेला हा इतर नागरिकांपेक्षा वेगळा असतो. कोणीतरी त्याला म्हणतोय की तुम्ही असं कसं काय विचार करता. 3-4 वर्ष NSSच्या माध्यमातून गावांमध्ये जायचो, तिथल्या महिला, त्यांच्या समस्या, तिथल्या मुली हे सगळं पाहायचो. आणि मला असं वाटलं की बा ठीक आहे, पर्सनल लाईफ जगूया पण आपण काहीतरी करूया. असं तो त्याच्या सहकारी मित्राला सांगतो की मी का वेगळा, तर मी ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या. आणि त्यामुळे खूप याचं महत्व आहे. 2-3 एकेका वाक्याचे मुद्दे सांगून मी माझं बोलणं संपवेल. एक तर आपल्या सगळ्यांनाच आता आपल्याला जे लाईफ जगावंसं वाटतं ते अजून एक 4 जणांना देता येईल का, असं विचार केला पाहिजे. आणि ते 4 म्हणजे घरातले भाऊ बहीण असण्याचं कारण नाही, कारण त्याच्यासाठी आई वडील समर्थ आहेत. मी उदाहरण देतो की त्याची कन्सेप्ट काय, जी आता मी तुम्हाला सांगितलं वाक्य ती आहे की 15 ते 20 वयोगटातली मुलगी, प्रौढ मुलगी ही तिला काहीतरी करावंसं वाटत, सिनेमाला जावंसं वाटतं, मग आउटिंगला जावंसं वाटतं, योगाला जावंसं वाटतं, जिमला जावंसं वाटतं, ब्युटी पार्लरला जावंसं वाटतं, डेंटिस्टकडे जाऊन दात क्लीन करून घ्यावेसं वाटतात. कारण कोणतीही मैत्रीण म्हणते का तुझ्या दाताला वास येतो, याचा उपाय काय, ब्रशिंग हे उपाय नाहीये, हे आपलं समाधान आहे की ब्रश केलं. तर 2-3 महिन्याने डेंटिस्टकडे जाऊन दात क्लीन करणं, आता हे तिला सगळं वाटत असतं कारण ती बरोबरची कोणतीही करत असते. पण झोपडपट्टीतल्या मुलीला हे करणं ही लक्झरी आहे. ही आई दिले पाठीत धपाटा जर तिने म्हटलं मला ब्युटी पार्लरमध्ये जायचं, आणि मग ते शब्द ठरलेले आहेत, 2 वेळचे गिळे आले मिळते ते बघ, ते सरकारने फी माफ केली म्हणून कॉलेजमध्ये जाते, आता ब्युटी पार्लरमध्ये कुठे जाते आणि सिनेमाला कुठे जाते, आउटिंगला कुठे जाते. मग त्या वयोगटासाठी मगाचं वाक्य पुन्हा रिपीट करायचं झालं तर मला जे मिळतं ते आणखी 4 जणांना देता येईल, अशा भूमिकेतून मानसी सुरू झाली. आणि आम्ही एक पॅकेज तयार केलं. त्या पॅकेजमध्ये दर 3 महिन्याने मेडिकल चेकअप आहे, त्यामुळे दर 3 महिन्याने डेफिशियन्सीज आयडेंटिफाय करणं आहे की लोह कमी आहे, हिमोग्लोबिन कमी आहे, त्याच्यावरची औषधं आहेत, टॉनिक गोळ्या, त्याच्यावरचं खाणं आहे, दिस ऑल फ्री. योगा आहे, सॅनिटरी नॅपकिन फ्री आहे, दर आठवड्याला पर्सनल डेव्हलपमेंट कॅम्प आहे, दर 3 महिन्याने ब्युटी पार्लर फ्री आहे, तुमच्यापैकी पण काही जण जॉईन व्हायला हरकत नाही, आणि दर 6 महिन्याने डेंटिस्टकडे जाऊन दात क्लीन करून घेणं फ्री आहे.
आता हे 4 महिन्यापूर्वी 5 महिन्यापूर्वी सुरू झालेल्या मुलीला आता जर तुम्ही भेटायला गेलात ना तर तुम्हाला फरक लक्षात येईल. कारण त्या वयात तिला ते न मिळण्यातून ती निगेटिव्ह होते. ती इतरांची जेलसी करायला लागते. तिला मिळतं मला मिळत नाही. आणि ती त्या बरोबर अशा 15 ते 20 वयोगटात आहे की ती आयुष्यभरासाठी निगेटिव्ह होती. आम्हाला नाही मिळालंय. माझ्याबरोबर तीही होती ना, तिला तर ते खूप मिळालं. आणि त्यामुळे केवळ फॅसिलिटीजशी जोडलं नाहीये, तिच्या लाईफ लॉंग मनस्थितीशी सुद्धा जोडलेलं. आणखीन एक प्रकल्प सांगायचा तो सांगतो मी संपवतो. मला फक्त हिंट्स द्यायचे आहेत. तो प्रकल्प काय 20 ते 80 या वयोगटातल्या महिलांचे गायनिक प्रॉब्लेम्स टॅकल करणं आणि त्याची तिची प्रेग्नन्सी टॅकल करणं. आज लोकमतला एक मोठा राईटअप आलाय. प्रेग्नन्सीच्या काळामध्ये होणारे मृत्यू, प्रेग्नन्सीच्या काळामध्ये तिची होणारी हेळसांड याच्यावर खूप खूप चांगली बातमी आली. तर आम्ही निर्णय केला की 20 ते 80 ह्या वयोगटातल्या महिलांना ऑल फ्री, चेकिंग फ्री, सोनोग्राफी फ्री, ब्लड टेस्ट फ्री, टॉनिक फ्री, खाणं फ्री आणि विशेषतः प्रेग्नन्सी काळातल्या सगळ्यांना 5व्या महिन्यापासून आपण मॉनिटर करायचं. त्यांना घरी 2 कॉलेज विद्यार्थी आहेत, त्यांना त्या निमित्ताने पॉकेट मनी मिळतो. त्या स्कूटरवरून रोज त्यांचं खाणं पॅकमध्ये द्यायला जातं आणि चांगल्या हॉस्पिटलमध्ये त्यांची डिलिव्हरी व्हावी. आफ्टर डिलिव्हरी योगा, आफ्टर डिलिव्हरी पंचकर्म, शब्दच त्यांना माहिती नाही. पंचकर्म काय पंचकर्म, त्यांना चित्र दाखवायला लागतं. ते नाही काय डोक्यावर तेलाची धार घालतात ते पंचकर्म. मग त्याने काय होतं, त्याने टॉक्सिन्स निघतात. टॉक्सिन्स आणि टॉक्सिन सगळे शब्दही नवीन आहेत, सगळ्या उपचारही नवीन आहेत. जे बऱ्या घरात कॉमनच आहे ना, दर 6 महिन्याने पंचकर्म केलं पाहिजे, शरीरातले टॉक्सिन निघून जातात. तर आम्ही ते सुरू केलं. या महिन्याभरात काल आमची म्हणताना व्यापक अर्थाने आमची किंवा त्या सुखदा नावाच्या प्रोजेक्टची 12वी डिलिव्हरी झाली. 8 स्मूथ झाल्या, 2 सिझरिंग झाल्या, एकीच्या मुलाला पेटीत ठेवलं. 90% दिनानाथमध्ये झाल्या. तर त्यातल्या अक्षरशः डिस्चार्ज होऊन घरी आल्यानंतर त्या बायका ओसोशी रडतात, म्हणतात दीनानाथमध्ये माझी डिलिव्हरी होईल. स्वप्नातही पाहिलं. तिच्या दीनानाथमध्ये 60-65 बिल होतं. ते सगळं आम्ही देतो. का तर माझ्या घरामध्ये ती 15 ते 20 मुलगी असती तर मी कर्ज काढून तिला जे जे हवंय ते दिलं असतं. शेजारच्या घरात पण देता आलं पाहिजे. माझ्या घरामध्ये समजा माझी सून किंवा माझी मुलगी प्रेग्नंट आहे तर मग डॉक्टरने तिला काय खायला द्यायला सांगितलंय, काय टॉनिक द्यायला सांगितलंय, हे दिलं का, स्कॅनिंग झालं का. स्कॅनिंग विनिंग शब्दच माहित नाही तो बरोबर. त्यातलं स्कॅनिंग डायरेक्ट प्रेग्नन्सी आयडेंटिफिकेशन, डिलिव्हरी, मुलगा की मुलगी, समलक्ष. मला असं वाटतं की NSSच्या माध्यमातून असा समाज वाचायला शिका. समाज वाचल्याशिवाय दृष्टी निर्माण होतो. हे वाचलं आम्ही ना की हे नाही मिळतं, आपल्याला द्यायला लागेल. त्यामुळे मला असं वाटतं की आज आहे तो तुमचा कल्चरल फेस्टिवल आहे, पण तो होता त्या मोटिव्हनेच आहे की तुम्ही सगळे कार्यक्रम अशा सामाजिक प्रश्नांवर करावेत. मला मोह झाला म्हणून उद्या परवाकडे एक गोष्ट आम्ही करतो ती सांगतो. आम्ही 25,000 घरं अशी कॉन्सन्ट्रेट केलेली आहेत की ज्याला 50,000ला एक प्रमुख महिला आहे आणि दर महिन्या 2 महिन्याने आम्ही त्या घरामध्ये काहीतरी देतो. मग आता मकर संक्रांतीला 25 घरी आम्ही तिळाची वडी दिली. त्याच्या आधी मी विजयी झाल्यानंतर 25,000 घरी आम्ही पुन्हा एकदा कुठल्या तरी कोपऱ्यावरच्या हलवायच्या नाही तर चितळ्यांची मिठाई दिली. असं आता आम्ही होळीला प्रत्येक घरी अर्धा किलो चण्याची डाळ आणि अर्धा किलो गुळ देणार. पुढे टळवा. आणि असं अपील करणार आहोत की प्रत्येक घराने एक पुरणपोळी परत द्यायची. अशा 25,000 पुरणपोळ्या गोळा होतील. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. देता देता एक दिवशी देणाऱ्याचे हात खेचून घ्यावे नाही, आपले हात कसे करावे देणारे. हा प्रयोग आहे आणि तो भरा 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 घरोघरात गेला. म्हणाला रे चांगली कल्पना आहे. मग 50,000ची एक प्रमुक्ती म्हणाली की मी 50-50 पॅक करून देते. आता आम्हाला प्रश्न पडला की या 25,000 पोळ्या द्यायच्या कुठे. आम्ही तर शोधतोय की काही मुलींची वसतिगृह, काही अनाथालय, तिथे आम्ही हे देणार. आता पुढचा प्रयोग आम्ही काय करणार तर पुढच्या महिन्यापासून सगळ्यांनी डबा देणार. आणि म्हणा की रोज 1 पैसा का महिन्यात टाका. रोज झोपताना 1 पैसा टाका, 1 रुपया टाका, 10 रुपये टाका. तुम्ही 365 दिवसांत खोला आणि ज्याला द्यायचंय त्याला द्या. पण तुम्ही गरीब म्हणजे इतके गरीब नाही ना.
तुमच्या घरामध्ये नवरा किंवा भाड्याची रिक्षा चालवतो, 8.5 रुपये घरात येतात, तर तुम्हाला आम्ही देतो, तर आम्हाला असं वाटतं तुम्हाला दिलं पाहिजे. तुम्ही काय केलं लोकांना? मला असं वाटतं की हा एका अर्थाने समाजाला शिस्त लावण्याचा प्रयोग आहे जो मोदीजींनी केला. मोदीजींचं बाकी काय वैशिष्ट्य आहे ते आहे. मोदीजींचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी प्रत्येक गोष्ट 142 कोटी लोकांना करायला. मग कोविडमध्ये दिवे विझवा, आम्ही नाही विझवणार असं कोण म्हटलं का? सगळ्यांनी दिवे, मेणबत्ती लावा, सगळ्यांनी मेणबत्ती, थाळी वाजवा, सगळ्यांनी थाळी, स्वच्छता करा, सगळ्यांनी स्वच्छता करा. एक गोष्ट ते 142 कोटी लोकांना करायला लावतात, एक माणूस. आणि आता हळूहळू सगळ्या जगाला पण करायला लावतात. योगा दिन केला, अख्खे जग, प्रत्येक देशाचे फोटो आपल्याला येतात की योगा करतायत त्या देशाचे प्रमुख. त्यामुळे आपल्या सगळ्यांना NSSच्या माध्यमातून, NCCच्या माध्यमातून जीवनदृष्टी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. 2-3 दिवस जे कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमामध्ये स्वतः आपले कुलगुरू गोसावी सर हे खूप अलर्ट असतात, पण काही अडचण आली तर त्या अडचणीमध्ये सुद्धा मी सगळ्यांच्या बरोबरीने आहे. खूप शुभेच्छा.